प्रिय भाई बहनों, आज की रोटी की हर सदस्य व्यक्तियों के लिए यीशु ख्रिस्तांची मधुर नावांचे सप्रेम नमस्कार। आज की दिनांक 30 जून 2024 रविवार। तो विजयाची झेंडा आहे आणि माझ्यावर त्यांचे झेंडा प्रेम होता। सॉलोमनचे गीत 2 अध्याय वचन 4। प्रत्येक राष्ट्राचा स्वतःचा ध्वज असतो। ध्वजाची रचना करताना राष्ट्राचे नेते एकत्र येतात आणि त्यांचे रंग आणि चिन्हे एका उद्देशाने आणि कारणाने सेट करतात। त्यातील प्रत्येक रंगाचा स्वतःचा अर्थ आहे आणि प्रत्येक चिन्ह एका कारणासाठी आहे। उदाहरणार्थ, भारतीय राष्ट्रीय ध्वज बघा, त्यावरील लाल रंग आपल्या देशाची स्वातंत्र्यासाठी लढलेल्या हुतात्म्यांनी सांडलेल्या रक्ताची आठवण करून देतो। पांढरा रंग आपल्या देशाची शांततेवर प्रेम असल्याचे दर्शवितो। हिरवा रंग दर्शवतो की आपले राष्ट्र सुबीक आणि समृद्ध होईल। मध्यभागी असलेले चाक आपल्याला अशोकाच्या चिन्हाची आठवण करून देते। जेव्हा 2 राष्ट्रांमध्ये युद्ध होते तेव्हा जे राष्ट्र जिंकते ते जिंकलेल्या राष्ट्राची राजधानीत आपला झेंडा फडकवत तेन्जिंग नॉर्गे आणि एव्हरेस्टच्या शिखरावर पाय ठेवला आणि तिथे आपल्या राष्ट्राची ध्वज फडकवला। नील आर्मस्ट्राँग हा अमेरिकन अंतराळवीर चंद्रावर उतरणारा पहिला व्यक्ती होता आणि त्याने चंद्रावर अमेरिकेचा राष्ट्रध्वज लावला होता। देवाची मुले म्हणून आमच्याकडे एक ध्वज आहे, तो कल्वारी क्रॉसचा ध्वज आहे। हे कल्वारीमध्ये आहे की आपल्या प्रभू येशू ख्रिस्ताने जगावर, देवावर आणि सैतानावर विजय मिळवला। जुन्या करारात आणि नवीन करारात परमेश्वर हा देवाची मुलांसाठी विजयाची बॅनर आहे। तो आपला यहोवा निस्सी आहे। तो शत्रूच्या सैन्याची नाश करणारा विजयाची झेंडा म्हणून उभा आहे। सर्वशक्तिमान परमेश्वर आमच्याबरोबर आहे। याकोबचा देव हा आपला सर्वांचे आश्चर्य आहे। नेहमी लक्षात ठेवा की प्रभू देव तुम्हाला विजय मिळवून देण्यासाठी विजयाची झेंडा म्हणून तुमच्या पुढे जातो। राष्ट्रासाठी ध्वज तयार करणारे प्रथम इजिप्शियन होते। लोक ध्वजाचे अनुसरण करतात जेव्हा तो खांबाला बांधला जातो आणि वर उचलला जातो। सैन्यदलाच्या प्रत्येक कमांडरकडे विशिष्ट रंगाची ध्वज असेल आणि त्या बटालियनचे सैनिक शत्रूच्या जवानांकडे जातील आणि त्यांच्याशी युद्ध करतील। कल्वारी हा आपल्याला दिलेला ध्वज आहे। ध्वज कशाचे प्रतिनिधित्व करतो? हे आपल्याला देवाचे प्रेम आणि आपुलकी दाखवते। सुलमाईट स्त्री आनंदित होते आणि म्हणते, आणि माझ्यावर त्यांची झेंडा प्रेम होता। सॉलोमनचे गीत 2 अध्याय वचन 4। कल्वारीच्या ध्वजात आपण आपल्यासाठी प्रेम, येशू ख्रिस्ताचे असीम प्रेम, आपुलकी आणि कृपा पाहतो। त्या कल्वारी ध्वजात आपल्याला पांढरा आणि लाल रंग दिसतो। पांढरा त्यांची दुःखात ख्रिस्ताची पवित्रतेचे प्रतिनिधित्व करतो आणि लाल त्यांचे बलिदान रक्ताचे प्रतिनिधित्व करतो। पवित्र शास्त्र म्हणते, माझा प्रियकर पांढरा आणि रौद्र आहे, 10,000 मध्ये प्रमुख आहे। सॉलोमन 5 अध्याय 10 वचन। देवाची मुलांनो, कल्वारीच्या त्या ध्वजाकडे बघा। पुढील चिंतनासाठी श्लोक। आम्ही तुझ्या तारणात आनंदित होऊ आणि आमच्या देवाची नावाने आम्ही आमचे बॅनर लावू। स्तोत्र 20 अध्याय 5 वचन। दिवसासाठी बायबल वचन सकाळी आयुब 17 अध्याय 18 अध्याय 19 अध्याय। संध्याकाळी प्रसिद्धाची कृत्य 10 अध्याय 1 ते 23 वचन। धन्यवाद।